राज्यसभेच्या रिक्त जागेवरून महायुतीत पेच, सुनेत्रा पवारांच्या वारसदारासाठी भाजपचा खो. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत. सुनेत्रा वहिनींनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर नेमकी कोणाची वर्णी लागणार? पार्थ पवार की जय पवार? या प्रश्नाने आता राष्ट्रवादीत आणि महायुतीत खळबळ माजली आहे. भाजपचा पार्थ पवारांच्या नावाला विरोध का आहे आणि मुंडवा जमीन घोटाळ्याचे नेमके प्रकरण काय आहे, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे संविधानिक नियमांनुसार त्यांना आपली राज्यसभेची जागा सोडावी लागणार आहे. सुरुवातीला हे निश्चित मानले जात होते की त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल. मात्र आता या कथेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. पार्थ पवारांऐवजी धाकटे चिरंजीव जय पवार यांचे नाव आता रेसमध्ये सर्वात पुढे असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. पार्थ पवार यांच्या नावाला खुद्द भाजपाचाच विरोध असल्याचे समोर येत आहे. या विरोधाचे मुख्य कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील मुंडवा येथील सुमारे 800 कोटी रुपयांचा कथित जमीन घोटाळा. या प्रकरणात पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीचे नाव आले असून स्टॅम्प ड्युटी न भरल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनी यांनी या प्रकरणाची चौकशी लावून धरली असून ईडी किंवा इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळेच पार्थऐवजी क्लीन इमेज असलेल्या जय पवारांना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की राज्यसभेचा उमेदवार ठरवणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भाजप यात हस्तक्षेप करत नाही. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी अद्याप राज्यसभेचा अधिकृत राजीनामा दिलेला नाही. जोपर्यंत त्या विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून येत नाहीत, तोपर्यंत त्या राज्यसभा खासदार म्हणून कायम राहतील, असे कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे. बारामतीतील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र पार्थ पवारांबद्दल मोठी सहानुभूती पाहायला मिळत आहे. पार्थदादांनी जमिनीवर काम केले असून त्यांनाच संधी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. मात्र महायुतीमध्ये भाजपचा प्रभाव पाहता सुनेत्रा पवार कोणता धोका पत्करणार की जय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पवार कुटुंबासाठी ही केवळ सत्तेची जागा नाही, तर आपला राजकीय वारसा सुरक्षित ठेवण्याची लढाई आहे. पार्थ पवारांच्या विरोधातील घोटाळ्याचे आरोप आणि भाजपची सावध भूमिका यामुळे राज्यसभेचा हा पेच येणाऱ्या काळात महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.